सकाळी उठलं की आपल्या सगळ्यांच्या घरात एक प्रश्न तर असतो की आज नाश्त्याला काय आहे. पण तेच तेच रोज रोज जर आपण केलं तर लहानापासून मोठ्यापर्यंत कंटाळा करतात खाण्यासाठी. आज मी तुम्हाला ना फक्त 2 बटाट्यापासून भरपूर असं भाज्या वगैरे टाकून मस्त हेल्दी टेस्टी नाश्ता करून दाखवलेला आहे. रोजच्या साहित्यापासून जरा वेगळा नाश्ता करून बघा आणि हा नाश्ता लहान मुलांना किंवा मोठ्यांना देऊन बघा, आवडीने खातील. जरा काही वेगळं खायला भेटेल आणि टेस्टसुद्धा छान लागते. बघू शकता इतका मस्त हा नाश्ता मी आज बनवलेला आहे 2 बटाट्यापासून. बघून घेऊया याला लागणारं साहित्य, बनवायची एक कृती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर इकडे मी 2 बटाटे ना किसून घेतलेले आहेत. हे बघा असं पाण्यात ठेवायचं जेणेकरून हे काळे पडत नाहीत. हे असे मोठे मोठे त्याचे असं किस करायचं, बारीक नाही पाहिजे, कारण हे किस ना आपल्याला मस्तपैकी असं दिसून आलं पाहिजे. आता हे सगळं पाणी स्वच्छ धुवून घेते आणि बटाटे बघा स्वच्छ धुतलेले आहेत व्यवस्थितपणे. 2 बटाट्याचा इकडे मी वापर केला आहे. तुम्ही हवं तर जास्तसुद्धा वापरू शकता. साईडला ठेवून घेऊया. याला लागणारं साहित्य बघूया. ते इकडे बघू शकता. इकडे मी अर्धी वाटी ना बेसन पीठ घेतले. अंदाजे मोठे चमचे, आपले पोह्याचा चमचा असतो बघा, ते 4 चमचे घेतलेले आहेत. त्यानंतर हे थोड्याशा भाज्या घेतल्या. त्यामध्ये गाजर, शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि पत्ताकोबी घेतली. लहान मुलांना जे भाज्या खात नाहीत ना त्या भाज्या तर आवर्जून कट करून घ्यायचे. म्हणजे पालक आहे, मेथी आहे, पत्ताकोबी, जे पण त्यांना आवडत नाही स्पेशली त्या भाज्या नक्की टाका, म्हणजे खाण्यात येतील. आणि हे बेसन पीठ घ्यायचं. हवं तर तांदळाचं पीठ पण वापरू शकता. तर एका भांड्यामध्ये किंवा एका बाउलमध्ये सर्वात पहिलं हे जे बटाटे आपण किसून स्वच्छ धुवून घेतलेत ते याच्यामध्ये टाकून घेऊया. खूप मस्त लागतो हा नाश्ता, एकदा नक्की ट्राय करून बघा. बटाट्याचा किस टाकलेला आहे. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सगळ्या भाज्या ज्या आपण घेतल्यात. आता ह्याच्यामध्ये मी माझ्या आवडीच्या भाज्या टाकल्यात. वाटाणे वगैरे तुम्ही ॲड करू शकता. काय होतं, लहान मुलं असे असतात ना की भाज्या खायला ना कंटाळा करतात, नको भाजी असं बोलतात, ही भाजी नको, ती भाजी नको. अशा वेळेस ना हा नाश्ता फायदेशीर ठरतो, कारण आपण याच्यामध्ये त्यांना न आवडणाऱ्या भाज्या टाकू शकतो. तर पालक जर आवडत नसेल तर पालक टाकू शकता, मेथी आवडत नसेल तर मेथी टाकू शकता, कारण ह्या भाज्यामध्ये खूप गुणधर्म आहेत. तर बघू शकता मी हे सगळ्या भाज्या याच्यामध्ये टाकून घेतले. पत्ताकोबी, शिमला मिरची, गाजर, तुम्ही फरसबी टाकू शकता बारीक चिरून. आता हे अर्धी वाटी बेसन पीठ आहे ना, ह्याच्यातले 3 चमचे मी सुरुवातीला टाकून घेते. म्हणजे कसं एकदम जास्त घट्ट गोळा नको व्हायला. थोडेसे आपल्याला बटाटे जे ना पाकळ्या पाकळ्या अशा थोड्या दिसल्या पाहिजेत. त्यानुसार बेसन पीठ किंवा तांदळाचे पीठ वापरू शकता. आणि गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल अर्धा वाटी. त्यानंतर मी इकडे अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत. त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद टाकायची, एक चांगला रंग येतो नाश्त्याला. आणि ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लाल तिखट, थोडासा लाल मिरचीचा कूट किंवा हिरव्या मिरच्या आवडीनुसार कट करून टाकल्या तरी हरकत नाही. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि अजिबात ह्या बॅटरला मिक्स करायला पाणी लागत नाही. बटाट्याचा ओलावा असतो, पाणी सुटलेलं असतं, भाजीला सुद्धा लगेच पाणी सुटतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता लागत नाही. पाहू शकता, फक्त आपण ह्याला असं चोळून चोळून घ्यायचं व्यवस्थितपणे. म्हणजे सगळ्या भाज्या एकजीव होतात बेसन पिठामध्ये. बटाट्यासोबत सगळ्या भाज्या हे एकजीव करायच्या. ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगते, आवडीनुसार भाज्या तुम्ही टाकू शकता. खूप हेल्दी नाश्ता आहे तसं बघायला गेलं तर, कारण ज्या भाज्या आपण एकसोबत खाऊ शकत नाही त्यासुद्धा खाण्यात येतात. आता बघा हे उरलेला 1 चमचा बेसन पीठ ते सुद्धा टाकून घेतले. जर पातळ वाटत असेल तर बेसन पीठ अजून ॲड करू शकता. आता चांगलं हे असं चोळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा मस्त आता ह्याला एकजीव झालेला आहे. ह्याला थोडा वेळ असं ठेवून द्यायचं किंवा लगेचही तुम्ही करू शकता. आणि याचे छोटे छोटे ना तुम्ही भजेसुद्धा करू शकता. व्हेजिटेबलचे भजेसुद्धा हे तयार होऊ शकता, जर इच्छा असेल तर करू शकता. तर आता आपण ह्याला बनवून घेऊया. पॅनमध्ये थोडंसं तेल किंवा तूप बटर टाकू शकता. मी थोडंसं आपलं नॉर्मल तेल वापरते भाजीचं. थोडंसं तेल टाकलेलं आहे. आणि हातामध्ये ना जितकं बसन चमच्याच्या साहित्याने किंवा असं तळ हाताच्या साहित्याने बॅटर उचलायचा आणि याला लगेच सेट करायचं. गॅस स्लो करायचा. आणि वरचा बॅटर ओला असतो त्यामुळे आपल्या हाताला गरम चटके लागत नाही. सहजपणे तुम्ही याला सेट करू शकता. आणि चमच्याने मग याला असं कडीकडीने सेप द्यायचा. जर थोडा पसरला गेला की ओला असतानाच याला सेप द्यायचा. हे पाहू शकता मी एवढ्या साईजचे केले, तुम्ही ह्याला मोठासुद्धा आकार देऊ शकता. हे बघा छानपैकी स्लो गॅसवरच ह्याला कडक होऊन द्या.
हे असं थोडंसं खालची साईड कडक झाली की अलगद ते उचललं जातं. चमच्याच्या सहाय्याने असं पलटी करून घ्यायचं. गॅस थोडासा मिडियम करायचा म्हणजे लवकर शेकला जातो. पाहू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे. असं गोल्डन ब्राऊन रंग आला की छानपैकी भाजला असं समजून जायचं. क्रिस्पी भाजला जातो. फक्त गॅस जरा मिडियम करा. हे असं आता दुसऱ्या साईडून पण असं त्याला फ्राय करायचं म्हणजेच भाजून घ्यायचं. बघा किती छान भाजलेलं आहे मस्तपैकी. बटाटे लगेच कसं भाजल्या जातात, भाज्यासुद्धा लगेच म्हणजे ते नरम असतात ते लगेच शिजल्या जातात. आता हे काढून घ्यायचं, एक्स्ट्रा ऑइल काढायचं आणि टिश्यू पेपरवर आपण याला ठेवून देऊया म्हणजे जे पण उरलेलं तेल असतं ते निघून जातं. तर एका प्लेटवर मी असं टिश्यू पेपर टाकलेला आहे, त्याच्यावर हे सेट करते म्हणजे ऑइल निघून जाईल. आणि पुन्हा एकदा थोडंसं पळीच्या साहाय्याने चमच्यात तेल टाकायचं. बस थोडंसं टाकायचं, जास्त तेल वापरू नका. पुन्हा एकदा बॅटर उचलायचा, अलगद हाताने असं मधोमध ठेवायचं आणि मग कडेने असं आपण जसे धपाटे करतो बघा तसं याला प्रेस करायचं. मग लहान मोठे आवडीनुसार करू शकता. तर मला जरा छोटे छोटे मस्त वाटतात खायला, म्हणजे 2-4 जरी दिले टिफिनमध्ये मुलांना तरी बस आहे. आता पुन्हा एकदा सेम प्रोसेसनेच आपण याला भाजून घेऊया. थोडंसं कडक होऊन द्यायचं आणि मग पलटी करायचं. तर पाहू शकता तुम्ही पॅनमध्ये अजिबात असं तेल जास्त नाही आहे, थोडंच तेल आहे. हे असं पहिलं चेक करायचं, लगेच पलटी करायची घाई करायची नाही. हे असं कडक झालं की मगच पलटी करायचं. आता बघू शकता हे बघा मस्त असं शेकला जातो. मीडियम गॅस केला, स्लो गॅसवर अगदी छान होतो, कुठेही तुटत नाही, काही नाही. आणि तुम्ही पाहू शकता रंग किती सुंदर आलेला आहे. हे आता मी असे करून घेते 2-4 प्रेस करायचं म्हणजे चारी बाजूनी कडाकडा असा चांगल्या भाजल्या जातात आणि सुंदर असा रंग येतो. तर पॅनमध्ये पुन्हा एकदा बघा अजिबात तेल नाही आहे, जास्त तेल नाही आहे, थोड्या तेलामध्ये सुद्धा हा नाश्ता बनला जातो. आता मी चांगला भाजून घेतला याला नाश्त्याला. आता ह्याला काढून घेते आणि असे अजून 2-3 करून घेते. वा परफेक्ट, बघा किती मस्त झालेला आहे, छानपैकी भाजलाय. आता 2-3 करून घेते आणि मग गरमागरम आपण याला सर्व करूया. तर झालेले आहेत बघा 4-5 तयार केलेले आहेत. तर गरमागरम हा भाज्यानी भरपूर असा व्हेजिटेबलचा नाश्ता बनवलेला आहे फक्त 2 बटाट्यापासून. ह्याचे तुम्ही छोटे छोटे भजे करून सुद्धा खाऊ शकता, म्हणजे 2 प्रकारे याला तुम्ही करू शकता. तर बघा किती मस्त वाटतं आपला हे नाश्ता 2 बटाट्याचा. हे केचप घ्या, मेयोनीज घ्या, जसंही आवडेल तुम्ही याला खाऊ शकता. गरमागरम चहाचा कप घ्यायचा आणि त्यासोबत सुद्धा हा खूप भारी लागतो. बाहेर असा पाऊस चाललेला आहे आणि अशा थंडगार वातावरणामध्ये असं मस्त गरमागरम टेस्टी नाश्ता भेटला तर मग मस्तच वाटतं. हे बघा, आणि ह्या असा नाश्ता ना तुम्ही लहान मुलांसाठी तर स्पेशली नक्की बनवा, कारण त्यांनाच हा खूप फायदेशीर आहे. कारण आपण भाज्या तर खातो, आपल्याला काही कंटाळा येत नाही भाज्याचा, पण लहान मुलं मात्र कंटाळा करतात. अशा वेळेस त्यांना पण प्रोटीन भेटणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये आवडीनुसार भाज्या टाका आणि छानपैकी असा नाश्ता करून त्यांना टिफिनमध्ये किंवा नाश्त्यामध्ये तुम्ही देऊ शकता. चहासोबत, केचपसोबत खूप सारा असा हेल्दी नाश्ता त्यांना हा तयार होईल आणि दिवसभर एनर्जीसुद्धा राहील. तर बघा किती मस्त झालेला आहे, एकदम क्रिस्पी, आतून सगळ्या भाज्या भाजलेल्या आहेत व्यवस्थितपणे. असं केचपमध्ये याचे बाईट्स घ्यायची, गरमागरमच हा नाश्ता खायला ना खूप भारी लागतो. तर हे बघा, हे असं पहिली बाईट्स आणि पहिला घास हा तुमच्यासाठी आहे. तर बघा मस्त झालेला आहे. आता मी याचा टेस्ट करते. तर इतका भारी वाटला मला हा नाश्ता, म्हणजे वरून जो कडकपणा आला ना त्याचा क्रंचीपणा पहिला जाणवतो, नंतर हा भाज्यांना मेल्ट होतात पूर्ण, मस्त वाटतो. बेसन पिठाचा एक छान फ्लेवर आला आहे. तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आणि नक्की आवडला असेल तर हा ट्राय करून बघा नाश्ता. रोज तेच खाण्यापेक्षा ना जरा काहीतरी वेगळं करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच वेगवेगळे मस्त रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. आता मी तर घेणार आहे गरमागरम चहा करून त्याच्यासोबत याचा आस्वाद. तुम्ही पण या सगळे खायला आणि बघत राहा आपल्या चॅनलला. व्हिडिओ तर आवडलाच असेल तुम्हाला, लाईक नक्की करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच रेसिपीसोबत. मला तर आवडत नाही, आता मी याची पुन्हा एकदा बाईट्स घेते आणि भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.